या व्हिडिओमध्ये आपण सर्वांची फेवरेट मूवी तसेच सलमान खान आणि भाग्यश्री यांची डेब्यू मूवी मैंने प्यार किया याचे अननोन फॅक्ट तसेच बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर नमस्कार, माझं नाव आहे शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेल वरती. तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओला. सगळ्यात आधी बघू की ही मूवीने बॉक्स ऑफिस वर काय परफॉर्मन्स केलं होतं. ही मूवी रिलीज झाली होती 1989 मध्ये. ही एक म्युझिकल रोमॅन्टिक मूवी होती. या मूवी मध्ये पाहायला भेटले होते सलमान खान, भाग्यश्री, रीमा लागू, अलोकनाथ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि मोहनीश बेहल. या मूवीला डायरेक्ट केलं होतं सूरज आर बरजातिया यांनी. त्यांची पण ऍज अ डायरेक्टर ही फर्स्टच मूवी होती. या मूवीला प्रोड्यूस केलं होतं तारासिंग बरजातिया यांनी. ते ना राजश्री प्रोडक्शनचेच ओनर होते. 29 डिसेंबर 1989 मध्ये रिलीज झालेल्या या मूवीला म्युझिक दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. या वर्षाचं बेस्ट सेलिंग म्युझिक या मूवीचंच होतं. या मूवीच्या म्युझिकचे 10 मिलियन पेक्षा सुद्धा जास्त म्युझिक कॅसेट सेल झाले होते. मूवी मध्ये खूप छान सॉन्ग होते. या मूवीचे सर्व सॉन्ग SP बालासुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनीच गायले होते. या मूवीचे सॉन्ग आज पण लोक तितक्याच आवडीने लोक ऐकतात. खरंच यार खूपच सॉन्ग होते. तर कोणते सॉन्ग होते ते आपण बघूया. तर फर्स्ट आहे दिल दीवाना बिन सजना के माने ना. दिल दीवाना बिन सजना के माने ना. ही पगला है समझाने से समझे ना. ही पगला है समझाने से समझे ना. हे सॉन्ग मेल आणि फिमेल दोन्ही व्हॉइस मध्ये होतं. सेकंड सॉन्ग आहे आजा शाम होने आई मौसम नीली अंगड़ाई. आजा शाम होने आई मौसम नीली अंगड़ाई. तो किस बात की है लड़ाई. तू चल मैं आई तू चल मैं आई. जा. थर्ड सॉन्ग जा जा टुन 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 जा जा कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा जा जा. पहले प्यार की पहली चिट्ठी हो. पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दिया. कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा जा जा. मैं लड़का हूँ तुम लड़की हो. आया मौसम दोस्ती का कि आया मौसम दोस्ती का. नेक्स्ट सॉन्ग आहे मेरे रंग में रंगने वाली परी हो या हो परियों की रानी. क्या हो अपनी प्रेम कहानी. मेरे सवालों का जवाब दो ना दो ना. नेक्स्ट सॉन्ग आहे दिल दे के दर्द मोहब्बत लिया है. सोच समझ कर ए फैसला किया है मैंने. मैंने प्यार किया प्यार किया प्यार किया रे. मैंने प्यार किया प्यार किया प्यार किया रे हो हो ला ला. नेक्स्ट आहे अंताक्षरी. आजा
आई बहार दिल है बेकरार, सुन मेरे राजकुमार तेरे लिए आजा, जा 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 हमें ना अब याद आ तू, जा हमें ना अब याद आ तू, हमें भूल जाने दे, जाने दे, जाने दे, जा हमें ना अब याद आ तू. तर हे आहेत मूवीचे सॉन्ग. आता बघूयात या मूवीचे बजेट अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन. या मूवीचे बजेट होते 2 करोड आणि या मूवीने इंडिया आणि वर्ल्ड वाईड मिळून 28 करोड कमवले होते आणि ही मूवी ऑल टाइम ब्लॉकबस्टर झाली होती. आणि 1989 मध्ये या मूवीने सगळ्यात जास्त कमाई केली होती. तसेच 80 ते 90च्या दशकापर्यंत याच मूवीने सगळ्यात जास्त कमाई केली होती. या मूवीने खूप अवॉर्ड जिंकले होते. एकूण 12 नॉमिनेशन या मूवीला मिळाले होते. त्यापैकी 6 अवॉर्ड या मूवीला मिळाले होते. त्यामध्ये बेस्ट फिल्म, बेस्ट म्युझिक डायरेक्टर, बेस्ट लिरिक्स, बेस्ट मेल डेब्यू, बेस्ट न्यू लक्स फेसचा अवॉर्ड भेटला होता भाग्यश्रीला आणि बेस्ट सिंगरचा अवॉर्ड भेटला होता SP बालासुब्रमण्यम यांना. या मूवीला 7.3 आउट ऑफ 10 या मूवीला 7.3 आउट ऑफ 10 IMDb रेटिंग दिली आहे. या मूवीला इंडियन बॉक्स ऑफिसला वर ऑल टाइम ब्लॉकबस्टरचा टॅग दिलाच, पण अमिताभ आणि धर्मेंद्र यांचे शोले या मूवीला सुद्धा कम्पेअर केलं. या मूवीला तेलुगू आणि तमिळ मध्ये पण डब केलं होतं आणि मल्याळम मध्ये पण डब केलं होतं आणि ही मूवी सगळ्या भाषेत सुपरहिट झाली होती. आता बघूयात आपण या मूवीचे अननोन फॅक्ट्स. सलमान खान मैंने प्यार किया या मूवीच्या अगोदर बीयू हो तो ऐसे या मूवीमध्ये सपोर्टिंग रोल मध्ये बघायला भेटले होते. त्यावेळेस त्यांचा आवाज पण डब केलेला होता. मैंने प्यार किया मध्ये काम करायला सलमान खान यांना 31,000 रुपये दिले होते. या मूवीला खूपच लिमिटेड रिलीज केलं होतं, परंतु जसजशी लोकांना ही मूवी आवडू लागली तसतसे या मूवीचे जास्त शोज वाढवले. सलमान खान त्यावेळेस खूपच नवीन होते, त्यामुळे ना त्यांना सेटवर कोणच जास्त रिस्पेक्ट देत नव्हतं. त्यावेळेस त्यांना बसायला खुर्ची सुद्धा कोण ऑफर करत नव्हतं. त्यावेळेस सलमान खान मोहनीश बेहले यांना बोलले, एक दिवस असा येईल की खुर्ची स्वतः माझ्याकडे येईल. आणि नंतर झालं पण असंच. आज जर आपण बघितलं तर सलमान खान यांना बॉलिवूड मध्ये काय स्टारडम आहे सलमान खान यांचं. या मूवी मध्ये मराठी ऍक्टर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पण बॉलिवूड मध्ये आपला डेब्यू केला होता आणि त्यांनी नंतर बऱ्याच मूवी मध्ये लीड कॉमेडियन म्हणून सुद्धा काम केलं होतं. मूवी ऍक्ट्रेस भाग्यश्रीने किसिंग सीन द्यायला नकार दिला होता, कारण भाग्यश्रीला घरातून जास्त फ्रीडम नव्हते. ती ना असे खूप मोठ्या घरातली होती. ती जास्त ना सलवार सूटच घालत होती. परंतु या मूवी मध्ये फर्स्टच त्यांनी ना जीन्स घातली होती आणि वन पीस सुद्धा या मूवी मध्ये फर्स्ट टाइम घातला होता. या मूवी नंतरच सलमान खान, मोहनीश बेहल, रीमा लागू आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची बॉलिवूड मध्ये ना एक मोठी छाप पडली. ज्यावेळेस मैंने प्यार किया रिलीज होणार होती त्यावेळेस चांदनी 25व्या आठवड्यात अजून थिएटर मध्ये चालत होती. हे बघून मोहनीश बेहलला वाटलं की मैंने प्यार किया ही मूवी चांदनी मूवी समोर नाही टिकणार. परंतु ज्यावेळेस ही मूवी रिलीज झाली त्यावेळेस लोकांना ती खूपच आवडली. चांदनी मूवी या मूवी पेक्षा सुद्धा खूपच आवडली. त्यावेळेस मोहनीश बेहल हे सलमान खानना भेटले, आता तुमचं स्टारडम सुरू झाला आहे. खरंच खूपच छान आहे मैंने प्यार किया ही मूवी. मैंने प्यार किया ही मूवी आमिर खानच्या कयामत से कयामत तक या मूवीच्या 1.5 वर्षानंतर रिलीज झाली होती. त्यावेळेस लोकांना वाटायचं की सलमान खान आणि आमिर खान हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मैंने प्यार कियाचे शूटिंग चालू असतानाच भाग्यश्रीने तिच्या फॅमिलीच्या विरुद्ध जाऊन लग्न केले होते आणि त्यांच्या लग्नाला सलमान खान आणि सूरज बर्जातिया हेही गेले होते. या मूवी मध्ये वापर केलेला कॉस्ट्युम आणि अनेक वस्तू त्यावेळेस खूपच फेमस झाले होते. जसे की कॅप, जसे की ती फ्रेंड नावाची लिहिलेली कॅप खूपच पॉप्युलर झाली होती. या मूवी मध्ये फर्स्ट टाइम सलमान खान आणि रीमा लागू हे आई आणि मुलाच्या रोल मध्ये दिसले होते. नंतर ना त्यांनी दोघांनी अनेक मूवी मध्ये सोबत काम केले आहे. या मूवी मध्ये फर्स्ट फराज खानला कास्ट करायचं होतं, परंतु त्यावेळेस अचानक त्यांची तब्येत खराब झाली आणि त्यांना रिप्लेस केलं गेलं. या मूवीला इंग्लिश मध्ये पण डब केलं होतं.
तिथेही ही मूवी खूपच फेमस झाली होती. या मूवी मध्ये नूतन यांना वाटत होतं की त्यांच्या मुलाने एक विलनचा रोल मध्ये काम करू नये. त्यावेळेस सूरज बर्जातिया यांनी त्यांना सांगितलं की हा रोल सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि या रोल साठी त्यांना शेवटपर्यंत लोक आठवतील. तेव्हा नूतन या तयार झाल्या. फायनली सलमान खान या मूवी मध्ये कास्ट केल्यानंतर सलमान खानने सूरज बर्जातिया यांना मोहनीश बेहल यांचं नाव सजेस्ट केलं होतं आणि या मूवी नंतर मोहनीश बेहल यांनी अनेक मूवी मध्ये पॉप्युलर विलनचं सुद्धा काम केलं आहे. या मूवी मध्ये परमीन दस्तूर पण दिसली होती, जिने सलमान खानची फ्रेंड सीमाचा रोल केला होता. फिल्म मैंने प्यार किया ही 1990 पर्यंत सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड जिंकणारी मूवी होती. परंतु 1995 मध्ये SRK व काजल यांची मूवी DDLJ या मूवीला 10 फिल्मफेअर अवॉर्ड भेटले होते व यानंतर अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांची मूवी ब्लॅक या मूवीला 11 फिल्मफेअर अवॉर्ड भेटले आहे व ते रेकॉर्ड आजपर्यंत अजून पण कोण तोडू शकलं नाही. या मूवीचे सर्वच्या सर्व सॉंग लता मंगेशकर यांनी गायले होते आणि ते एकाच दिवसात गायले होते, कारण त्यांना दुसऱ्या दिवशी ना विदेशला जायचे होते. या मूवीच्या आधी मोहनीश बेहल यांचे करिअर ग्राफ इतका खास नव्हता. त्यांना जास्त कोण ओळखत पण नव्हतं आणि इतक्या मूवी पण त्यांच्या हिट होत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी फिल्म इंडस्ट्री सोडायची ठरवली आणि पायलट व्हायचे ठरवले. ज्यावेळेस त्यांचं पायलटचं लायसन आलं त्यावेळेस सलमान खान यांनी त्यांना सांगितलं तो नको सोडू, या फिल्म इंडस्ट्रीमध्येच करिअर कर. त्यावेळेस मोहनीश बेहल यांनी सलमान खान यांचं ऐकलं आणि आता तुम्ही बघू शकता मोहनीश बेहल यांना सक्सेस किती मिळालं होतं 90s मध्ये. या मूवीला लिहायला सूरज बर्जातिया यांना 10 मंथ्स लागले होते. त्यातील फर्स्ट हाफ त्यांनी 6 महिन्यात लिहिला होता आणि सेकंड हाफ 4 महिन्यात लिहिला होता. ज्यावेळेस सलमान खान फायनल झाले या मूवीसाठी त्यावेळेस सूरज बर्जातिया यांना खूपच टेन्शन आलं होतं की इतका मोठं लेखक सलीम यांच्या मुलासोबत आपण न्याय करू शकू का. राजश्री फिल्म खूपच कमी बजेटच्या मूवी बनवत होती. तेव्हा ताराचंद्र बर्जातिया यांनी ठरवले की जास्त बजेटची मूवी बनवायची व त्याचं नाव आदमी भूल जाता है होतं. त्यामध्ये त्यांनी कास्ट केलं होतं राजेश खन्ना, पद्मिनी कोल्हापुरी आणि टीना दत्ता यांना. परंतु त्यावेळेस हा प्रोजेक्ट बंद केला व राजश्री प्रोजेक्ट यांनी कमी बजेटच्याच मूवी बनवत होती. या मूवी मधले जे सलमान खानचे डान्स कोरिओग्राफर होते त्यांचं नाव होतं जय बोराडे व त्यांनी सलमान खानच्या अनेक मूवी मध्ये डान्स कोरिओग्राफर म्हणून काम केलं आहे. ही मूवी राजीव वर्माची पण डेब्यू मूवी होती, जे की सलमान खानच्या वडिलांच्या भूमिकेत होते. मूवी मध्ये भाग्यश्रीला ऍक्टिंग साठी मनवायला सूरज बर्जातिया हे कितीतरी वेळा त्यांच्या घरी गेले होते. मैंने प्यार किया ही एकमात्र अशी मूवी आहे की ज्या मूवीने फक्त म्युझिक मध्येच 3 अवॉर्ड जिंकले होते. मैंने प्यार किया या मूवीच्या अगोदर राजश्री प्रोडक्शन खूपच लॉस मध्ये चालले होते, परंतु या मूवीने राजश्री प्रोडक्शनला डुबण्यापासून वाचवलं व नंतर राजश्री प्रोडक्शन पुन्हा चालू लागली. खरंच मैंने प्यार किया ही मूवी खूपच छान आहे. कितीदा जरी पाहिली तरी सुद्धा आपल्याला बोर होत नाही. तसेच सलमान खान यांचा लुक या मूवी मध्ये खरंच खूपच छान आहे व सलमान खान या मूवी मध्ये खूपच हँडसम दिसतात. तसेच सलमान खान आणि भाग्यश्री यांची जोडी सुद्धा खूपच छान होती. मला तर ही मूवी खूपच आवडते व मी अजूनही टीव्हीला लागली तरी मी ही मूवी वेळ काढून बघत असते. तुम्हाला ही मूवी कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.